Hello friends, I am Professor S.J. Kohli from Santarao Naik College. I teach English to the students of SYBSC. Friends, we are considering proposal writing. In the last lecture, we have already considered types of proposals: formally solicited proposals, informally unsolicited proposals. Now let us see internal proposals. Internal, अंतर्गत in Marathi proposals. An internal proposal or justification report is composed. तर अशा प्रकारचं प्रपोजल हे लिहिलं जातं. कसं? रीडर्स, वाचक त्या प्रपोजलला वाचतात. ते कशापासून असते? तर रायटर, एखादा प्रपोजल रायटर जो असेल, प्रपोजल रायटर त्याचं डिपार्टमेंटनुसार, त्याचे डिव्हिजन शाखानुसार, कंपनीनुसार तो प्रपोजल लिहित असतो. आणि ते प्रपोजल जेव्हा रीडर वाचतात तर अशा प्रपोजलला इंटरनल प्रपोजल म्हणतात, अंतर्गत प्रपोजल. म्हणजे रायटरपासून तर रीडरपर्यंत प्रपोजल असतं. तर हे जे इंटरनल प्रपोजल जे असतं हे कसं आहे? आयडियाज किंवा प्रोजेक्ट्स, अशा प्रकारच्या कल्पना किंवा प्रकल्प, प्रोजेक्ट्स, तर ते सादर केले जातात. करतात ते प्रपोजल सादर करतात. कोणाला? की जो मॅनेजमेंटमध्ये एखाद्या मोठ्या टॉपर असतो, मोठ्या जागेवर असतो मॅनेजमेंट कंपनीच्या, त्यावेळेस हे प्रपोजल त्याला प्रेझेंट केलं जातं किंवा पाठवलं जातं. तर हे प्रपोजल कोण लिहितं? अशा प्रकारचे प्रपोजल कोण लिहितं? दिस टाईप प्रपोजल्स कोण लिहितं? तर ते आहे पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल, वैयक्तिक. एखादा व्यक्ती जे लिहितो, एखादा वैयक्तिक व्यक्ती जे लिहितो तो, किंवा काहीतरी ग्रुप, लोकांचा ग्रुप लिहितो तो, किंवा डिपार्टमेंट, एखादं डिपार्टमेंट लिहितो त्या, किंवा डिव्हिजन, एखादी शाखा लिहिते त्या प्रकारचं. अशा प्रकारे उदाहरण जर पाहिलं तर कसं होईल ते? वेन द मॅनेजर ऑफ प्रॉडक्ट्स, एखादा प्रॉडक्टचा मॅनेजर हा जेव्हा प्रपोजल लिहितो त्यामुळे त्या प्रपोजलमध्ये काय लिहितो? रोबोटाईज द प्रोडक्शन प्रोसेस. अशा प्रकारची प्रोसेस कशी वाढवली जाईल किंवा कमी केली जाईल, अशा प्रकारचे त्या ठिकाणी तो लिहित असतो. तर अशा प्रकार इथे फायदा कोणता असतो बघा? सम ॲडव्हान्टेज दिस इन्क्लूड द इझियर कम्युनिकेशन, सहज संभाषण होणं या प्रकल्पामुळे, प्रोजेक्टमुळे सहज संभाषण होणं, चांगले आयडिया येणं, अशा प्रकारचं. तर अशा प्रकारचं हे इंटरनल प्रपोजल याला म्हणतात. कोणापासून? रायटरपासून ते रीडरपर्यंत. अशा प्रकारचा रायटर ते प्रपोजल लिहितो. प्रपोजल लिहिल्यावर ती जेव्हा प्रॉडक्ट विकायला जातो, जेव्हा ते प्रॉडक्ट त्यावेळेस तो कस्टमर घेतो, त्यावेळेस ते प्रपोजलचा वापर करून त्या ठिकाणी ते रायटर आणि रीडरचे संबंध साधले जातात. एखादा त्याला आपण म्हणतो मेमोप्रमाणे लहान छोटंसं लिहिलं जातं बघा ते. ह्याला इंटरनल प्रपोजल. दुसरं आहे एक्सटर्नल प्रपोजल. ते कसं असतं बघा? एक्सटर्नल प्रपोजल्स कसं असतं? डिझाईन तयार केलं जातं. कशा प्रकारचे? कशा प्रकारे वन ऑर्गनायझेशन, एखादी संघटना कॅन मीट द नीड्स. एखादी संघटना ही दुसऱ्या संघटनेशी जेव्हा टायअप करते, संबंध प्रस्थापित करते, तर ते एखाद्या वेळेस ते सॉलिसिटेड असेल, चांगल्या प्रकारचं असेल, किंवा रिक्वेस्ट, विनंतीला रिस्पॉन्स, प्रतिसाद द्यायचा असेल, तर अशा प्रकारचं बघा ते असते एक्सटर्नल प्रपोजल्स. नंतर आपण बघू सोल सोर्स कॉन्ट्रॅक्ट काय असते. अशा प्रकारचे प्रपोजल जे असतं, हे प्रपोजल कोण तयार करतं? प्रायव्हेट फर्म.
प्लॅटफॉर्म म्हणजे काय, एखाद्याचं दुकान वगैरे असतं, मोठे शाखा असते दुकानाची, त्याला आपण फर्म असे म्हणतो. मोठं दुकान एक प्रकारचं प्रायव्हेट फर्म, मोठं दुकान किंवा सरकारची एजन्सी असेल, काही गव्हर्नमेंट एजन्सी असेल किंवा, तर अशा प्रकारचं हे जे असतं, तर हे निगोसिएट्स टू सप्लाय सर्व्हिस प्रॉडक्ट. तर हे मध्यस्थी करतं. कशामध्ये निगोशिएट म्हणजे काय, मध्यस्थी करणे. मध्यस्थी करतं कशामध्ये, एखादं प्रॉडक्ट सप्लाय करण्यासाठी, डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी, सप्लाय करण्यासाठी कोणाला, सिंगल कंपनीला. आणि केव्हा की जेव्हा ती कंपनीचं काय असलं पाहिजे, एक्सलंट, चांगल्या प्रकारे विश्वासता असली पाहिजे. त्याला आपण क्रेडिबिलिटी, विश्वासता असला पाहिजे. आणि रेकॉर्ड ऑफ अचिव्हमेंट्स, आणि जे काही त्यांनी प्राप्त केलेलं आहे त्याचा रेकॉर्ड असला पाहिजे. रेकॉर्ड द स्टँडर्ड फॉर्मॅट, अशा प्रकारचे स्टँडर्ड फॉर्मॅट जो असेल त्याचा, तो इन्फॉर्मेशन अबाउट स्पेसिफिक प्रोडक्ट, विशेष अशा प्रॉडक्टची काय असते, माहिती पाठवली जाते बघा. इन्फॉर्मेशन, त्यामध्ये काय काय असतं, इन्क्लुडिंग, त्यामध्ये काय समावेश असतो, किंमत काय आहे प्रॉडक्टची, प्राईस, किंवा ह्या प्रॉडक्ट डिलिव्हर करताना किती पैसे खर्च येऊ शकतो, ते पण त्या ठिकाणी पाहावं लागतं बघा. आणि यामध्ये फायदा काय असतो, नो नीड टू बीट अदर कॉम्प्युटर्स, दुसऱ्या स्पर्धकाचा काही संबंध त्या ठिकाणी येत नसतो. तर अशा प्रकारचं हे कॉन्ट्रॅक्ट. दुसरं आहे ग्रँड प्रपोजल. ग्रँड म्हणजे काय, पैशांच्या स्वरूपात मोबदला देणे, ग्रँड देणे, पैसा देणे, ग्रँड. तर हे याचंही प्रपोजल आहे एखादं. कोणतं प्रपोजल ते बघू आपण. ग्रँड प्रपोजल. ग्रँड प्रपोजल इज अशा प्रकारचं हे डॉक्युमेंट असतं. ग्रँड प्रपोजल डॉक्युमेंट असतं. तर ते एखाद्या कस्टमर ॲप्लिकेशन करतो, अर्ज करतो एखाद्या प्रॉडक्टसाठी, आणि ते अर्ज केल्यानंतर मग त्या ठिकाणी त्याला प्रॉडक्ट देण्याच्या आधी त्या ठिकाणी फंडचा विचार करायला लागतो. फंडिंग, ग्रँड म्हणतो त्याला आपण, फंडिंगचा विचार केला जातो ते प्रपोजल देण्यासाठी बघा. तर त्याचे 2 घटक असे आहेत त्या फंडिंगचे, ग्रँड प्रपोजलचे. पहिलं आहे फॉर्मल ॲप्लिकेशन. त्यासाठी चांगल्या प्रकारचं ॲप्लिकेशन करावं लागतं बघा. कशाकरता, फॉर फंडिंग, पैशांकरता ॲप्लिकेशन करावं लागतं बघा. आणि नंतर जेव्हा डिटेल रिपोर्ट दिला जातो, डिटेल रिपोर्ट कशासाठी, कोणत्या ॲक्टिव्हिटीज, व्हॉट ॲक्टिव्हिटीज ग्रँड विल बी यूज, कोणत्या ॲक्टिव्हिटीजसाठी हे जे फंड आहे, ग्रँड आहे, ही वापरली जाते. कशाकरता वापरली जाते, त्यासाठी ते पाहिलं जातं बघा, जर फंड दिला गेला तर. म्हणून काय असतं बघा, फॉर ग्रँडसाठी काय असतं, फंड कम्युनिटी बेस्ड इंडिपेंडंट प्रोजेक्ट्स. ॲप्लिकंट्स नीड टू डिस्क्राईब एक्झॅक्टली हाऊ दे विल स्पेंड. मग ह्या प्रपोजलमध्ये काय असतं अजून, हे जे अर्ज करणारे असतात, ॲप्लिकंट्स असतात, ॲप्लिकेशन करणारे असतात, हे त्या ठिकाणी यांना स्पष्ट प्रपोजलमध्ये लिहावं लागतं. काय लिहावं लागतं, हाऊ दे विल स्पेंड टाईमलाईन, कशा प्रकारे हा वेळेचा सदुपयोग करेल, कशा प्रकारे हा पैशांचा सदुपयोग करेल किंवा कसा यूज करेल पैशांचा, कसे पैसे खर्च करेल, ते त्याचं डिटेल त्या ठिकाणी दिलेलं असतं प्रपोजलमध्ये, ग्रँड प्रपोजलमध्ये. त्यासाठी इन्क्लूड जनरल टाईमलाईन, विशेष असा वेळ दिलेला असतो. शेवटी काय असतं बघा, ॲप्लिकंट शुड डिस्कस द लास्टिंग इम्पॉर्टन्स ऑफ द फेलोशिप प्रोजेक्ट. तर त्यासाठी काही गोष्टी आहेत, ते लक्षात ठेवायच्या आपण त्या प्रपोजलसाठी. पहिली गोष्ट अशी आहे ती म्हणजे प्रोजेक्ट ॲब्स्ट्रॅक्ट. आपण जे प्रकल्प करतो, प्रोजेक्ट करतो, त्याच्या अगोदर शॉर्टमध्ये आपण जे काही लिहितो माहिती, त्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट म्हणतो. मग ते ॲब्स्ट्रॅक्ट त्या ठिकाणी लिहायचं असतं बघा. त्या ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, छोटीशी समरी जी असते ती, एक मोठ्यामध्ये काय लिहिलं आहे त्याची एक्झिक्युटिव्ह समरी होती तिला आपण बघा. तर ही कशा प्रकारे समरी असते बघा, आहे तिथे काय म्हटलेलं असतं,
त्यामध्ये असं म्हटलेलं असतं, व्हॉट वन विल बी डुईंग. नेमकं तो प्रोजेक्टवाला काय करणार आहे, व्हॉट काय करणार आहे, वन डुईंग. हाऊ वन विल डुईंग कसं करत आहे, हाव कसं करत आहे, व्हाय वन इज डुईंग का करत आहे, त्याचा फायदा काय आहे. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्ट त्याच्यामध्ये आलेल्या पाहिजेत. कशामध्ये, प्रोजेक्ट ॲबस्ट्रॅक्टमध्ये आलेल्या पाहिजेत. बघा, डिस्क्रिप्शन कोणतं असतं पाहिजे त्यामध्ये, डिटेल्स ऑफ द प्रोजेक्ट कोणता प्रोजेक्ट करणार आहे त्याच्यासाठी डिटेल माहिती द्यावी लागते बघा त्यासाठी. आणि कशा प्रकारे त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं लागतं ते सुद्धा पाहावं लागतं बघा. नंतर आहे इंट्रोडक्शन, ओपन विथ डिस्क्रिप्शन ऑफ व्हॉट वन विल बी डुईंग प्रोजेक्ट. एखादा प्रोजेक्ट कसं करत आहे, का करत आहे, याचं आपल्याला पूर्ण त्या ठिकाणी विवेचन द्यावं लागतं बघा. नंतर आहे टाईमलाईन बेंचमार्क्स, वेळ कशी खर्च करायची यासाठी, वेळेचा कसा सदुपयोग करायचा त्यासाठी बघा. त्यासाठी तिने काय म्हटलं पाहिजे बा त्यामध्ये, मग क्लिअरली मेन्शन, स्पष्ट केलं गेलं पाहिजे, व्हॉट आर द बेंचमार्क्स फॉर द प्रोजेक्टसाठी तुम्ही कोणत्या आयडियाज, कोणते तुम्ही इम्प्लिमेंट करत आहात ते, तो एक भाग आला. त्याची वेळ कशी खर्च करता येते, व्हॉट इज युअर टाईमलाईन ते ठिकाणी द्यायला पाहिजे बघा. ते व्हॉट इज द फर्स्ट स्टेप, फर्स्ट स्टेप तुमची काय राहील ते प्रोजेक्टमध्ये, प्रपोजलमध्ये ते द्यायला पाहिजे बघा. व्हॉट इज द फर्स्ट स्टेप, हाऊ डू लेटर, बाकीच्या स्टेप्स कशा असतील मग ते पण त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. हाऊ लाँग विल ही स्टेप ऑफ प्रोजेक्ट, तर ह्या प्रोजेक्टसाठी किती वेळ लागेल, हाऊ लाँग किती वेळ लागेल हे पण त्या ठिकाणी द्यायचं असतं. शेवटचं आहे बजेट. प्रत्येक प्रोजेक्टसाठी याच्यासाठी पैशांचा बजेट बघावा लागतो. बजेट जर व्यवस्थित नसेल तर ते कोणत्याही गोष्टी त्या ठिकाणी योग्य होत नाही. प्रोव्हाइड डिटेल्स ऑफ द यूज ऑफ मनी, पैशांचा वापर कसा करावा यासाठी त्या ठिकाणी डिटेल आपल्याला माहिती द्यायची असते की आम्ही कसे पैसे खर्च करणार आहोत त्याचे डिटेल दिलेले असतं बघा. दिस सेक्शन शुड बी रिच्ड अँड सपोर्टेड विथ एव्हिडन्स. अशा प्रकारे त्या ठिकाणी पुरावा सहित त्या ठिकाणचं विवेचन द्यायला पाहिजे. पुरावा किती पैसे आम्ही खर्च केले याचा पुरावा द्यायला पाहिजे. बजेटमध्ये सगळ्या गोष्टींचा विवेचन उहापोह झालेला पाहिजे. किती ॲटम पार्ट्स, कोणते पार्ट्स खर्च केले, कोणत्या पार्ट्सकडे किती खर्च केले याचं पूर्ण विवेचन त्या बजेटमध्ये द्यायला पाहिजे बघा. बरं, ते सगळ्या अजून प्रोव्हाइड मटेरियल कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरलेलं आहे, सप्लाय केलेलं आहे तिचे सगळं त्या ठिकाणी विवेचन द्यायला पाहिजे. डू नॉट अंडर एस्टिमेट द नीड्स, गरजांचा जास्त विचार करायला नको. दिस सेक्शन विल बी प्रेझेंटेड इन द फॉर्मॅट. तर मग यासाठी प्रोजेक्टसाठी किती पैसा खर्च येईल, किती त्याचं विभागणी करता येईल, आपल्याला कसं इम्प्लिमेंटेशन करता येईल हे सगळं कशामध्ये येत असतं, बजेटमध्ये येत असतं. तर हा प्रकार जो आहे याला म्हणतो आपण ग्रँड प्रपोजल. अशा प्रकारचे प्रपोजल रायटिंग आहे बघा. ते अजून एक प्रकार असा आहे त्याचा, तो आहे, ठीक आहे, ओके.